ठरलं तर मग या मालिकेच्या 6 सप्टेंबरच्या भागामध्ये आता गणेश उत्सवाची जबरदस्त तयारी होताना आपल्याला दिसणार आहे। आणि याच गणेश उत्सवाच्या तयारीमध्ये आता मात्र प्रियाचे धाबे दणाणणार आहेत। इकडे आता 6 सप्टेंबरच्या भागामध्ये अस्मिता म्हणत असते सगळी चुकी या सायलीची आहे, म्हणजे ही सायली जर का जिन्यावरून पडली नसती तर प्रतिमा त्या बाहेर पडली नसती, आणि ती बाहेर पडली नसती तर ती गर्दीत हरवली नसती। पण नशीब अर्जुनला ती सापडली म्हणून। जर अर्जुनला प्रतिमा त्या सापडली नसती तर केवढ्यावरती पडलं असतं माहितीये का, किती त्यांना त्रास झाला असता, प्रतिमात्याच्या जीवाला पण धोका होता। असं म्हणत अस्मिता सगळा ब्लेम सायलीवरती टाकून आता मोकळी होते। कल्पना म्हणते अस्मिता अगं काय बोलतेस, जरा तरी जिभेला लगाम दे ना। अगं सायली काय मुद्दाम पडले का, ती काय मुद्दाम बेशुद्ध होती का? तू तर असं म्हणतेस की सायली स्वतःहून मुद्दाम पडून बेशुद्ध झाली। यावरती अस्मिताचं तोंड बंद होतं। त्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाजी म्हणते सायली बाळा अगं तुला त्रास होतो ना, तुला दगदग होतोय ना, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस बरं। हे बघ म्हणून तुला कुणी काही सांगत नव्हतं। अर्जुन जा बरं, तू हिला घेऊन वरती जा आराम करण्यासाठी। अर्जुन म्हणतो चला तुम्ही इकडे थांबू नका, असं म्हणत अर्जुन सायलीला आराम करण्यासाठी वरती घेऊन जातो। इकडे आता पूर्णाजी देवाचे आभार मानत असते की लवकरात लवकर माझ्या सायलीला पण बरं कर आणि प्रतिमाला सुद्धा या संकटातून वाचवलंस, तुझे किती आभार मानू, खरंच कमी आहेत। यावरती कल्पना म्हणते चला आता न आपल्याला जेवणाची तयारी करायला पाहिजे। विमल म्हणते हो तर आता जर कल्पना वहिनींना जेवण करायला दिलं नाही ना तर त्या अजून आधीच तक्रार करतील की त्यांची सून त्यांना काही कामच करू देत नाही, आणि म्हणून चला कल्पना वहिनी कामं करूया, असं म्हणत विमल आता कल्पनाला एक गोड टोमणा मारते। मग दोघी जणी मिळून आता स्वयंपाक खोलीमध्ये स्वयंपाक करण्यासाठी जातात। तोपर्यंत सायलीला घेऊन अर्जुन वरती आलेला असतो। सायलीच्या डोक्यामध्ये सारखं सारखं तेच विचार घुमत असतात की प्रतिमा त्या हरवल्या होत्या। आणि अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही तुमच्या मामेचा एक्सरसाइज केलात का? तुमच्या मामेचा एक्सरसाइज करून घ्या बरं। पण सायलीचं लक्ष अर्जुनच्या बोलण्याकडेच नसतं। सायली मात्र तोच विचार करत असते प्रतिमाच्या तब्येतीचा। अर्जुन म्हणतो काय झालं, तुमचं लक्ष कुठे आहे? यावरती सायली म्हणते सर तुम्ही माझ्यापासून काही गोष्टी लपवताय का? अर्जुन म्हणतो गोष्टी लपवतोय नाही मिसेस सायली, काय वाटलं तुम्हाला असं? यावरती सायली म्हणते मी खाली बघितलं रविराज सर सुद्धा खूप अपसेट होते, त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार होते। काही असं झालंय का की ते तुम्हालाच माहितीये फक्त, बाकी कोणाला माहिती नाहीये, तुम्ही लपवताय? अर्जुन म्हणतो नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला स्ट्रेस आला असेल, प्रतिमा आत्या हरवली होती पण आता सापडले की नाही, तुम्ही या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आणि या गोष्टीचा विचार करू नका। तुमची तब्येत अजूनही नाजूक आहे, तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा, आराम करा, एक्सरसाइज करा आणि लवकरात लवकर बरी व्हा। यावरती सायली म्हणते पण मला सांगा ना काही असं आहे का की तुम्ही माझ्यापासून हे सगळं लपवताय? अर्जुन म्हणतो नाही मिसेस सायली असं खरंच काही नाहीये, पण ते बोलत असताना अर्जुनला आपण खोटं बोलतोय हे चांगलंच आठवत असतं आणि त्याला रविराजांनी सांगितलेलं सारखं तोच प्रश्न आठवत असतो की सारखं त्याला 22 वर्षापूर्वीचा अपघात आणि आत्ताचा केलेला अपघात ही एकच व्यक्ती असेल का? एकाच व्यक्तीने हे सगळं करवून आणलं असेल का? काय हे सगळं त्याच्या डोक्यामध्ये असतं। पण सायलीला काहीही बोलू नये किंवा सायलीला या सगळ्याचा त्रास होईल म्हणून आता तो काहीच बोलत नाही। आणि तो म्हणतो काही नाही असं खरंच काही नाहीये, त्यांना फक्त प्रतिमा त्या बाहेर पडली त्याचंच टेन्शन असेल, ही सगळी घडलेल्या सिच्युएशनचं टेन्शन असेल। सायली म्हणते खरंच ना तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेत ना? अर्जुन म्हणतो नाही मी कशाला लपवेन, असं म्हणत अर्जुन आता वॉशरूम मध्ये गेल्यावरती इकडे आता अर्जुनचा फोन वाजतो आणि जो फोन असतो तावडे इन्स्पेक्टरचा फोन आता सायली उचलते आणि त्यावरती सायली हॅलो म्हटल्यावरती ते म्हणतात हॅलो अर्जुन सर मी तावडे इन्स्पेक्टर बोलतोय, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीची मला चौकशी करायला सांगितलीत ना ती सगळी चौकशी केली, म्हणजे प्रतिमावरती हल्ला करणाऱ्या 2 व्यक्ती सापडलेल्या आहेत। त्यांच्यावरती जो हल्ला झाला ना तो त्यांना मारण्यासाठी नव्हता, कारण आम्ही त्यांची कसून चौकशी केली तर तो हल्ला लुटपाट करण्याच्या दृष्टीने होता आणि त्या मारण्याचा हेतू नसून
ते फक्त धमकावत होते आणि काही लुटपाट करण्याच्या हेतूनेच फक्त धमकावत होते, बाकी तसा त्यांचा कोणताही हेतू नव्हता असं म्हणत आता इकडे तावडेंनी सांगितल्यावरती सायलीला धक्काच बसतो आणि तिला समजतं की या सगळ्यामध्ये अर्जुन सर माझ्यापासून ही गोष्ट लपवत होते आणि ती गोष्ट लपवल्यामुळे अर्जुन सरांनी मला खोटं सांगितलं। मग सायलीला जबरदस्त धक्काच बसतो, सायलीला धक्का बसतो आणि सायली आता फोन ठेवते। तोपर्यंत अर्जुन आता बाहेर गेलेला असतो। अर्जुन बाहेर आल्यावरती सायली म्हणते, तुम्ही अजूनही माझ्याशी खोटंच बोलणार आहात का? प्रतिमा आत्यांवरती जीवघेणा हल्ला झाला होता ना? अर्जुन म्हणतो, तुम्हाला कसं कळलं? सायली म्हणते, ते महत्वाचं आहे का? मला फक्त इतकं सांगा की प्रतिमा आत्यांवरती हल्ला झाला होता की नव्हता? यावरती अर्जुन म्हणतो, हो हल्ला तर झाला होता, तुम्हाला कसं कळलं? यावरती सायली सांगते, आत्ता तावडे इन्स्पेक्टरचा फोन आला होता। अर्जुन म्हणतो, काय? यावरती सायली म्हणते, हो। तर अर्जुन म्हणतो, अच्छा मग काय बोलले तावडे? सायली सांगते, काही नाही, ते म्हटले की प्रतिमा आत्यांवरती हल्ला करणाऱ्या 2 व्यक्ती सापडल्या गेलेल्या आहेत, पण त्यांनी त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला होता असं काही नाहीये। त्यांचा हेतू फक्त लुटपाट करण्याचा होता। लुटपाट करण्याच्या हेतूने त्यांनी प्रतिमा आत्यांना फक्त धमकवायचं काम केलं होतं। अर्जुन म्हणतो, थँक गॉड, म्हणजे आता मुळापर्यंत कोणत्याही गोष्टीची जाण्याची काहीच गरज नाहीये असं म्हणत अर्जुन सुटकेचा निश्वास सोडतो। त्यावरती सायली म्हणते, नक्की काय झालंय सर? तुम्ही माझ्यापासून का हे सत्य लपवलं? मला काही खरं सांगायचं का तुम्हाला वाटलं नाही? असं म्हणत सायली आता थोडीशी चिडतेच। यावरती अर्जुन म्हणतो, ऐका ना मिसेस सायली, तुमची अवस्था बघून मी ना खूप आधीच पॅनिक झालो होतो आणि त्यातच मला तुम्हाला गमवायची रिस्क घ्यायची नव्हती। तुमची तब्येत अजून खराब होईल अशी कोणतीही रिस्क मला घ्यायची नव्हती, म्हणून फक्त मी हे सगळं केलं। तुम्ही मला तरी समजून घ्या ना। असं म्हणत अर्जुन आता सायलीला आपलं प्रेम व्यक्त करत असतो आणि तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुमच्या प्रेमापोटी किंवा तुमच्या काळजीपोटी मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही। आणि अर्जुन म्हणतो, हे बघा जास्त त्रास करून घेऊ नका तुम्ही। आणि अर्जुनला कळतं की आपण काहीतरी आता इकडे चुकीचं बोललोय, जेणेकरून सायलीला आपल्या मनातलं प्रेम समजलं तर मग अर्जुन विषय बदलतो। तोपर्यंत इकडे आता प्रिया खूप चिडलेली असते। काही माझा प्लॅन यशस्वी होत नाहीये, काही करायला गेलं तरी ही सायली पुढे 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 करतच असते आणि त्यातूनच आता ह्या प्रतिमाने माझ्याकडे बोट दाखवून संशयाची सुई आता माझ्याकडे टिक करायला लागलेली आहे। तितक्यात तिथे रविराज येतात आणि प्रिया काहीतरी विचार करते किंवा कसला तरी विचार करते हे त्यांना जाणवतं आणि ते म्हणतात, काय झालं तन्वी बाळा, तू अशी गप्प का आहेस? यावरती प्रिया नाटक करते आणि बाबा बघितलंत ना, खाली तिकडे आईने सांगितलं की मी तिला सायलीने हे सांगितलं तर सगळेजण माझ्याकडेच अगदी आरोपी असल्यासारखे पाहतायत। बाबा मी मुद्दाम माझ्या आईला त्रास देण्यासाठी हे सगळं करीन का? मला सगळ्यांना एक्सप्लेनेशन द्यावं लागतंय का? मला सगळ्यांना मला स्वतःला प्रूव्ह करावं लागतंय? तुमचा पण बाबा माझ्यावरती विश्वास नाहीये का? रविराज म्हणतात, बाळा माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि तुला एवढंसं पुरे नाहीये का की माझा तुझ्यावरती विश्वास आहे? बाकी कुणी काही बोलू दे तरी मला माहिती आहे की तू तुझ्या आईला हार्म करण्यासाठी काहीच करणार नाहीयेस आणि माझा विश्वास आहे तुझ्यावरती, तू नको काळजी करू। असं म्हणत रविराज तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात। प्रिया म्हणते, बाबा खरंच ना, तुमचा आहे ना माझ्यावरती विश्वास? यावरती रविराज म्हणतात, हो बाळा 100% माझा तुझ्यावरती विश्वास आहे। बरं आता ते सगळं राहू दे, पूर्णाजीने आपल्या दोघांना तिच्या खोलीत बोलवलंय, चल पूर्णाजीला महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे। असं म्हणत रविराज प्रियाला पूर्णाजीने बोलवल्याचं सांगतात आणि आता इकडे पूर्णाजी का आपल्याला बोलवते असा प्रिया विचार करत बसते आणि ती विचार करते, आता या म्हातारीच्या डोक्यात काय आहे? पुन्हा या सगळ्यामध्ये ही मला अडकवणार तर नाही ना? पुन्हा प्रश्न उत्तरांची सरबत्ती चालू तर करणार नाही ना? नक्की ह्या पूर्णाजीच्या मनात काय आहे कळत नाहीये, तिकडे गेल्याशिवाय सगळं काही क्लिअर होणार नाही असा विचार करत प्रिया आता पूर्णाजीच्या खोलीत जायला निघते। रविराज ऑलरेडी पूर्णाजीच्या खोलीत जातात। प्रिया थोडीशी घाबरतच जाते। रविराज म्हणतात, चल येतेस ना तन्वी बाळा? यावरती प्रिया म्हणते, हो बाबा मी येते। तोपर्यंत पूर्णाजीच्या खोलीमध्ये ऑलरेडी आता मात्र प्रताप, कल्पना हे आलेले असतात आणि पूर्णाजीने सगळ्यांना गणेशोत्सवाची सगळी तयारी किंवा गणेशोत्सवाची सगळी अरेंजमेंट करण्यासाठी बोलवलेलं असतं। पूर्णाजी म्हणते, रविराज या, आपल्याला गणेशोत्सव कसा साजरा करायचा, काय करायचं याबद्दल चर्चा करायची आहे। तितक्यात अर्जुन सोबत सायली सुद्धा येते आणि आता इकडे पूर्णाजी म्हणते, काय ग तू इकडे काय करतेयस? यावरती अर्जुन म्हणतो, मी यांना सांगितलं होतं की तुम्ही आराम करा,
पण यांना काही ऐकायचंच नाहीये, यांना आरामच करायचा नाहीये, यांना काहीतरी कामच पाहिजे आहे. यावरती पूर्णाजी म्हणते अजिबात नाही, तू आत्ताच्या रूम मध्ये जा, तुझी अजून तब्येत बरी नाहीये, तुला या सगळ्यामध्ये त्रास व्हावा अशी माझी इच्छा पण नाहीये, तू ताबडतोब निघ आणि रूम मध्ये आराम कर. यावरती सायली म्हणते मी पण थोडीशी मदत करेन ना, रूम मध्ये बसून बसून मला खूपच कंटाळा आलाय. सायली असं म्हटल्यावरती प्रतिमा प्रताप सगळ्यांच्याच भुवया उंचवतात. सगळे सायलीकडे रागाने पाहायला लागतात. सायली म्हणते नाही नाही, म्हणजे मी काही काम नाही करणार, मी खरं तर सांगू का, फक्त इकडे बसू का, तुम्ही जी सगळी तयारी करताय ना ती मला सुद्धा ऐकायची आहे. गणेशोत्सव म्हटलं की मला सुद्धा खूप उत्साह येतो, मला इतका उत्साह येतो ना की म्हणून मला निदान तयारी ऐकू तरी द्या प्लीज पूर्णाजी. आणि जर का तुम्ही मला तयारी ऐकू दिली नाहीत किंवा मला इथे बसू दिलं नाहीत ना तर मी रुसेन हा तुमच्यावरती, मला खूपच राग येईल. असं म्हणत सायली आता ऍक्टिंग करायला लागते. पूर्णाजी म्हणते नको ग बाळा, माझ्यावरती रुसू वगैरे काहीच नकोस, खरं सांगू का तर तू बसू शकतस इथे, फक्त कोणत्याही कामामध्ये मदत करायची नाही इतकं मात्र कर. असं म्हणत पूर्णाजी आता इकडे सायलीला बसायला परवानगी देते. सायली पण खूप मोठ्या आनंदाने तिकडे आता बसायला लागते. त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते खरं सांगू का तर मला सायलीचा हा उत्साह बघितला ना की लहानपणीची तन्वी आठवते. लहानपणी तन्वी सुद्धा किती उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा करायची माहितीये ना तन्वी, तुला आठवतंय का. यावरती प्रिया आता गडबडते कारण तिला काय आठवणार. प्रिया म्हणते हो तर मला आठवते ना, मला सगळ्यात लाडका सण म्हणजे किंवा मला सगळ्या सणांच्या मध्ये आवडणारा सण म्हणजे गणेशोत्सव. वर्षभर मी गणेशोत्सवाची वाट पाहत असते, कधी एकदा गणेशोत्सव येतोय आणि तो साजरा होतोय, गणेशोत्सव मला खूप आवडतो. असं म्हणत प्रिया खोटं खोटं नाटक करायला लागते. त्यावरती मग पूर्णाजी म्हणते हो तर आपल्या घरातला गणेशोत्सव नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे आणि या सगळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे म्हणजे माहितीये का रविराज, तुम्हाला आठवते का आपल्या घरातल्या गणपतीची प्रतिष्ठापना तुम्ही, प्रतिमा आणि आता इकडे तन्वी असं तिघं मिळून करायचं. यावरती रविराज म्हणतात हो पूर्णाई, ती गोष्ट मी कसे विसरेन, ते दिवस किती सोनेरी होते ना. यावरती कल्पना म्हणते हो ना, यावर्षी सुद्धा आपण छान गणेशोत्सव साजरा करूया. पूर्णाजी म्हणते हो रविराज, आणि यावर्षी सुद्धा तुम्ही, प्रतिमा आणि तन्वी तिघांनी मिळूनच गणपतीची प्रतिष्ठापना करा. इकडे सायलीच्या अंगामध्ये वारं संचारल्यासारखं सारखी उठते. आणि हो तर किती तयारी करायची आहे, आपल्याला मोदक करायला लागतील, हार तुरे करायला लागतील, पूजेचं सगळं सामान आणायला पाहिजे, 1 न 100 तयारी आहे, बसून नाही चालणार. असं म्हणत सायली पटकन उठते. सगळेजण सायलीकडे पाहायला लागतात. पुन्हा एकदा सायलीकडे रागाने पाहायला लागतात. आणि पूर्णाजी म्हणते झालं, उठली, लागली तयारी करायला, तुला एकदा सांगितलंय ना मी काहीही करायचं नाही म्हणून, तू इकडे तयारी करण्यासाठी बाकी सगळेजण आहेत. परत सायली उदास होते आणि परत बसते आणि ती म्हणते मी फक्त तुम्हाला थोडीफार मदत करेन ना पूर्णाजी. पूर्णाजी म्हणते अगं चाललंय तरी काय, तुला सांगू तरी काय मी. यावरती रविराज म्हणतात सायली बाळा तुला मदतच करायची आहे ना तर तू मला मदत कर. सायली म्हणते सांगा ना रविराज सर, मी तुम्हाला कोणते आणि कशा प्रकारे मदत करू. यावरती रविराज म्हणतात हे बघ, प्रतिमाला पूजेसाठी मनवण्यासाठीच तू मला खूप मोठी मदत करू शकतेस, कारण तुझ्याशिवाय प्रतिमाला पूजेसाठी कुणी मनवू शकत नाही. यावरती सायली म्हणते हो तर मी प्रतिमा त्यांना पूजेसाठी मनवेन आणि थोडीफार मदत सुद्धा करेन मी तुम्हाला. असं म्हणत मदतीचं टोमणं काही सायलीचं थांबत नसतं. कितीही समजवा पालत्या खड्यात ते पाणी असतं. म्हणून अर्जुन, पूर्णाजी, कल्पना, रविराज आणि आता प्रताप सगळे डोक्याला हात मारून घेतात आणि आता सायलीकडे एकटक पाहायलाच बसतात. सायलीचा उत्साह खूपच ओतप्रोत होत असतो. पण तोपर्यंत इकडे आता प्रियाला भीती वाटत असते आणि प्रिया आता फ्लॅशबॅक मध्ये जात गेल्या वर्षी सायलीने कसं गणपतीला सगळं फुटेज आपल्याकडे घेतलं होतं हे तिला आठवतं. कशा पद्धतीने देवाचे तिच्या हातून जास्वंदाची फुलं वाहून घेतली, कशा पद्धतीने तिच्याचकडून आरती झाली आणि कशा पद्धतीने प्रियाला झटका बसला होता, प्रियाचा हात भाजला होता. हे सगळं प्रकार आता प्रियाच्या नजरेसमोरून सरकतात. आणि नाही गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सायलीला मी माझ्यावरती मोठेपणा किंवा माझ्यावरती वरचढ होऊन देणार नाही. गेल्या वर्षी मला कोणी भावच दिला नव्हता.
नव्हता, सगळेजण सायली 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 करत होते. पण यावर्षी नाही, यावर्षी सायलीचे मनसुबे मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रिया ह्या सगळ्याचा पंचनामा करण्यासाठी इकडे महिपत आणि नागराजकडे येते. महिपत नागराजकडे येऊन आता ती सगळा प्रकार सांगते आणि घडलेला प्रकार सांगत ती म्हणते, दरवेळेला मला तोंड घशी पडायला लागतं, तुमचं काय, तुमचे गुंड तुम्हाला या सगळ्यामध्ये फितूर होतात आणि माझं ते मरण होतं. तिकडे ती सायली डोक्यावरती बसले. आता तर गणेशोत्सवाचं आगमन होणार आहे, गणपतीचं आगमन होणार आणि त्या सगळ्यामध्ये सायली आता मोठेपणा करत त्या प्रतिमाच्या पुढे मागे करणार, सगळं गणेशोत्सवाचं हे सगळं तुम्ही करणार आणि मला इकडे इतका मोठा त्रास होणार. यावरती साक्षी म्हणते, अण्णा आता तरी सुधरा, प्रत्येक गोष्टीमध्ये माणसं मारणं हाच काही हेतू नसतो. तुम्ही या सगळ्यामध्ये माणसं मारून 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 तुम्ही आता सगळ्याला इकडे बोथट करून टाकलेलं आहे. काहीतरी विचार करायला पाहिजे की जेणेकरून या सायलीला आणि आता त्या प्रतिमाचा बंदोबस्त तर व्हायलाच पाहिजे. नागराज विचार करतो काय करायचं जेणेकरून या सगळ्यामध्ये या दोघींचा पण बंदोबस्त होईल. प्रिया म्हणत असते, हे बघा ती सायली आहे ना, पुढे पुढे करून सगळ्यांच्यावरती वचड होते आणि एक दिवस असा येईल की आपल्याला कळणार पण नाही की प्रतिमाला सायली तिची मुलगी आहे हे समजेल. कारण ज्या पद्धतीने प्रतिमाला सुधारण्याची कॉम्पिटिशन चालू आहे जवळजवळ, त्या पद्धतीने मला वाटते की प्रतिमा सुधारेल आणि आपल्याच डोक्यावरती मिऱ्या वाटेल बघा हा, असं म्हणत प्रिया आता इकडे सगळ्यांना इशारा देते. नागराज म्हणतो, नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये प्रतिमा वहिनीला काही आठवायला नको. महिपत काय करायचंय सगळं, महिपत म्हणतो काय करायचं काहीच कळत नाहीये, पण या सगळ्यामध्ये महिपतच्या डोक्यामध्ये बदला घ्यायचं इतकं मात्र नक्की असतं. प्रिया म्हणते, काय ते लवकरात लवकर ठरवा, नाहीतर तिकडे मला तोंड घशी पडायला लागेल. प्रत्येक वेळेला ती सायली मोठेपणा घेऊन जाते आणि प्रतिमा जर म्हटली ना की सायली माझी मुलगी आहे तर माझी तर हक्कलपट्टी होईलच, पण सोबत तुमचं सुद्धा भांडं फुटेल. लवकरात लवकर काय करायचं ते करायला पाहिजे, कारण त्या सायली आणि प्रतिमा या दोघींनाही गणेशोत्सव साजराच करू द्यायला नाही पाहिजे. यावरती नागराज म्हणतो, तुझ्या डोक्यात तरी काय आहे. प्रिया सांगते, माझ्या डोक्यामध्ये खूप सारे प्लॅन आहेत, फक्त आता सायलीला ह्या गणेशोत्सवामध्ये सामील होऊ द्यायला नको इतकं मात्र आपण करायला पाहिजे. असं म्हणत प्रियाच्या डोक्यामध्ये कपटी प्लॅन चालू असतात. तोपर्यंत इकडे आता सायली प्रतिमाला मनवण्यासाठी प्रतिमाच्या रूम मध्ये येते. प्रतिमा सायलीला पाहते आणि प्रतिमाला खूपच आनंद होतो आणि आता त्यावरती सायली सांगत असते, तुम्हाला माहितीये का गणेशोत्सव साजरा होणार आहे, गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. गणपती बाप्पाचं आगमन म्हटल्यावरती प्रतिमाच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं आणि प्रतिमा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते सायलीला. सायली म्हणते, काय म्हणते प्रतिमा त्या. यावरती प्रतिमा सांगते की मी ज्या वेळेला देवळामध्ये राहायचे ना तेव्हा मी गणपती बाप्पाची पूजा करायची. सायली म्हणते, काय तुम्ही आरती करायचात. खरंच हे तर खूपच छान आहे, तुम्ही आरती करायचात तर आता इथल्या सुद्धा गणपतीची आरती तुम्हीच करा. म्हणजे तुम्हाला आठवत नसेल पण जेव्हा तुम्ही इकडे होतात ना, छोटी तन्वी तुम्ही आणि रविराज सर हे तिघे मिळून गणपती बाप्पाची आरती करायची आणि हे सगळं परंपरा पहिल्यापासून चालू आहे. तर मला असं वाटतंय की तुम्ही आता सुद्धा गणपती बाप्पाची पूजा प्रतिष्ठापना आणि पहिली आरती ही तुमच्या हस्ते व्हावी. तुम्ही रविराज सर आणि तन्वी या तिघांनी मिळून ही आरती करावी असं आता सायली सांगते. तन्वी यांचं नाव ऐकल्यावरती प्रतिमाचा चेहरा मात्र चांगलाच पडतो, कारण तिला तन्वी सोबत कोणत्याही प्रकारचं पूजन वगैरे करायचंच नसतं. त्यावरती आता मात्र प्रतिमाचा चेहरा पडल्यावरती सायली म्हणते, काय झालं प्रतिमा त्या, कराल ना तुम्ही पूजन. यावरती प्रतिमा काही बोलतच नाही, ती एकटक गप्प बसलेली असते. मग सायली तिला मनवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून प्रतिमा पूजेसाठी तयार व्हावी आणि रविराज सरांनी आपल्यावरती सोपवलेली जबाबदारी ही पूर्ण पार पडावी. त्यानंतर मग मात्र इकडे आता नागराज म्हणत असतो, काय ग तन्वी तू करणार तरी काय आहेस, म्हणजे या सगळ्यामध्ये तुझा प्लॅनिंग तरी काय आहे. प्रिया सांगते, माझं प्लॅनिंग आता एकदम जबरदस्त आहे. या सगळ्यामध्ये मी सायलीला गणपतीच्या पूजेपर्यंत पोहोचूच देणार नाही. नागराज म्हणतो, काय करणार आहेस काय तू. प्रिया म्हणते, धमाका. आता मात्र सुभेदारांच्या घरामध्ये मी असा धमाका करणार आहे ना की सायलीला गणपती पूजनामध्ये बिलकुल सहभागच घेता येणार नाहीये. आता कुणालाच कळत नाही की प्रियाच्या मनात काय चाललंय. प्रियाच्या मनामध्ये इतका कपटी भाव चालू असतो. प्रियाने सगळ्यांसाठी आता मात्र मसाला दूध बनवलेलं असतं. सगळे
सगळेजण असतात, प्रतिमाने सुद्धा सायलीने तयार केलेलं असतं आणि गणेशोत्सवाची काय तयारी करायची, कशी तयारी करायची यासाठी प्रतिमा सुद्धा खाली येऊन बसलेली असते. एक एक करत प्रिया आता सगळ्यांना मसाला दूध देते. मसाला दूध दिल्यावरती ती आता सायलीकडे येते आणि सायली, आता दूध पिऊ शकतेस ना तू, म्हणजे तुला काही त्रास नाहीये ना, असं म्हणत ती आता सायलीला मसाला दूध देते. सायली मसाला दूध पिण्याची आता प्रिया वाट पाहत असते. त्याच्यामध्ये गुंगीच्या गोळ्या टाकलेल्या असतात, जेणेकरून सायली या पूजेला सामीलच होऊ नये. आणि आता प्रियाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी स्वतः गणपती बाप्पा नक्की काय करणार पाहणं रंजक.